आजच्या ब्लॉगची सुरुवात पुन्हा माझ्या आवडत्या ठिकाणावरून आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर ऑब्व्हियसली तिथं अलाउड नाही आहे प्रॅक्टिसमध्ये व्हिडिओ काढायचे मोस्टली वादकांनी तर मग हे मला घ्यायला आले होते. आणि घरी आल्यानंतर ॲज युज्युअल माझं जरा स्वतःवर जास्तच प्रेम उतू चाललं होतं का ते सांगायला नको नजर लागती, पण तरी पण मी सांगणार आहे. जरा फेस असा ग्लो करत होता म्हणून. सो जरा स्वतःवर प्रेम चालू होतं, असे व्हिडिओ बनवणं चाललं होतं आणि आता मी तेच व्हिडिओ टाकणार आहे. तर आता मी जस्ट पथकावरून आलेले आहे. पथक कुठलं तर ढोलताशा पथक आणि माझ्या पथकाचं नाव आहे रुद्रगर्जना, तुम्हाला माहितीच असेल. सो आता म्हणजे 2-3 दिवस झाला मला बरं पण नव्हतं, तरी पण मी प्रॅक्टिसला जात होते. कारण की प्रत्येक वादक हा वर्षभर एकाच गोष्टीची वाट बघत असतो. प्रत्येक वादक म्हणते फक्त मी ह्या दिवसांची, प्रॅक्टिसच्या दिवसांची, वादनांच्या दिवसाची आणि संधी शोधत असतो की कधी एकदा वादन करायला भेटते. कारण की एक नंबर एक्सपिरियन्स असतो वादनाचा. तिथे गेल्यानंतर तुम्ही कुठलंही म्हणजे ढोल वाजवताय, ताशा वाजवताय, काही करताय, ध्वज करताय, ते सगळं करत असताना डोक्यातनं सगळे टेन्शन, आपलं काही दुखतंय हे वगैरे सगळं गायब झालेलं असतं आणि एक नंबर एक्सपिरियन्स असतो जे मला शब्दात पण नाही सांगू शकत आहे. सो ज्यांना कोणाला ट्राय करायचं आहे वादन वगैरे, तर मी तर सजेस्ट करेल की नक्की 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 पथक जॉईन करा, कोणतंही करा आणि वादनाचा एक्सपिरियन्स एकदा घ्या. एकदा तुम्ही घेतला तर मग पुन्हा पुन्हा दरवर्षी जाचाल, सोडणार नाही अजिबात, कॅपच घेणार नाही. सो हेच मला सांगायचं होतं. आणि आता हे सगळे जे दिवस चालू आहेत वादनाचे, प्रॅक्टिसचे, पथकाचे, वर्षभरातले सगळ्यात हॅप्पी दिवस म्हणायलाही हरकत नाही. एक नंबर दिवस चालू आहेत माझे. आणि वादनाच्या म्हणजे तो वादनाचा पूर्ण अख्खा पिरियड खूप छान, एकदम असा सुखदायक बोलतात ना, एकदम तसा. सो ह्या दिवसाची मी वाट बघत असताना प्रत्येक वादक वाट बघत असतो. तुम्हीही रिलेट करत असाल, म्हणजे जे कोणी वादक आहेत ते रिलेट करत असतील. सो ज्यांना कोणाला एक्सपिरियन्स घ्यायचा त्यांनी नक्की घ्या. आणि आजच्या पुरतं एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.